गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. तर माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे खडकड डॅम वरती. खडकड डॅम हा एक्सप्लोर करण्यासाठी. तर तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी भयानक अशी साठलेली आहे. कारण खडकड डॅम हा एक फेमस झालेला आहे आणि इकडे लोक इतकी दुरून दुरून येतात ना. मुंबई, ठाणे असे लांब लांबचे लोक येतात आणि ते कार वगैरे घेऊन येतात. तर आता बघू शकता तुम्ही खडकड डॅम आम्ही तिघे जण आलेलो आहेत. माझा मित्र आलेला आहे आणि माझी मदर आलेली आहे. तर मदर आता गेली, सांगतो मला इकडे जाऊन बसू दे. मी सांगतो बघितला, तुम्ही बघा आता मस्त एन्जॉय करतो करा. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, ते पाठीमागून ती गर्दी किती आलेली आहे. 2 लक्झरी घेऊन आलेले आहेत खडकड डॅम बघण्यासाठी. आणि इकडे पण लोक बघू शकता. आणि वरती जायला परमिशन सध्या बंद केलेली आहे, कारण की कसं आहे, शहरातली लोक वगैरे येतात ना, तर पडले वगैरे त्यासाठी पोलीस वगैरे इकडे ठेवलेले आहेत. परमिशन सध्या बंद आहे, कारण उन्हाळी वगैरे परमिशन चालू असते. तर आता सध्या बंद आहे. तर पाण्याचा आवाज आणि माझा आवाज येतो की नाही, ते मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही तिकडे बघू शकता लक्झरी थांबलेले आहे, कारण लक्झरी पूर्ण बुक करून आलेले आहेत बघण्यासाठी. आणि आम्ही पण इकडे आलेलो आहे. तसं तर आमचा गाव इथून जवळच आहे, पण तरी पण आम्ही बघण्यासाठी आलेलो आहेत, कारण ह्या पावसाळी आम्ही खडकड डॅम बघायला आलेलो नव्हतो, म्हणून आलेलो आहे. तर तुम्हाला पण जर बघायला यायचं असेल तर येऊन जा, कारण खूपच भारी वाटतंय. पावसाळी तर खूप सुंदर होता. तर कधी आले तर या इकडे खडकड डॅमला. आणि खडकड डॅम तुम्ही बघू शकता किती खतरनाक दिसतोय. आणि इकडनं जर बघितला तर ह्याच्या खालती डोम जरा वॉटरफॉल पण आहे, पण तो खूप लांब आहे. तो काय मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार नाही. तसा तर मित्रांनो, मी हे गावाच्या म्हणजे हा जो गाव आहे खडखड, त्या गावापासून माझं पण गाव जवळच आहे. पण इथं आल्यावर इतका मन प्रसन्न झालं की काय सांगू तुम्हाला. हा इतका खतरनाक म्हणजे खडखड डॅम वाटतो ना. पावसाळी तर खूपच सुंदर, आणि तिकडे पण लोक एन्जॉय करून राहिलेत. तिकडे तिकडे पण जाऊ शकता, पण कधी जर गेलेत तर मस्ती वगैरे करू नका पाण्यासोबत, कारण पाणी खूप खतरनाक असतं. दिसायला चांगला असतो, पण आपला जीव पण जाऊ शकतो. त्यामुळे कधी मस्ती वगैरे करू नका पाण्यासोबत. आणि तुम्ही बघू शकता की खडखड डॅम किती सुंदर दिसतोय. आणि गर्दी तर काय सांगूच नका. आज आहे रविवार, आणि रविवारी गर्दी इतकी खतरनाक आलेली आहे ना, की काय सांगूच नका. डेंजर गर्दी आहे. खडकड डॅम कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा, कारण कसा आहे माहितीये का, पाणी वगैरे कसं पडतंय बघा पायऱ्यांवरून कसं. माझा मित्र काय बोलू शकतो का तुम्ही? मित्रांनो, सपोर्ट करा मला, मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवून दाखवेन. सध्या मला माझ्याकडे मोबाईल नाही एवढा चांगला, पण मी जेव्हा मोबाईल घेईन तेव्हा तुम्हाला भारी भारी व्हिडिओ बनवून दाखवेन. तर एन्जॉय करा तुम्ही पण व्हिडिओ बघून. मित्रांनो, माझ्या पाठीमागून बघू शकता की लक्झरी गाडी आलेली आहे, आणि ती काय आपल्या जवळची असणार नाही, खूप लांबची लोक आलेली असणार. आणि इथं इतकी लांब लांबची लोक येतात नाही की सांगूच नका. खूप लांबची येतात, मुंबई, ठाणे, इकडे तिकडे व्हायरल झालेला आहे खडकड डॅम म्हणून. इतके लांब लांबचे लोक येतात नाही, काय सांगूच नका. आणि हा जो खडकड डॅम आहे तो बघायला खूपच मजा येते, कारण कसं आहे, तिकडनं जे पाणी येतंय ना, ते डायरेक्ट तोंडावरती मारतंय पाणी, आणि इतकं गार गार वाटतंय ना की सांगूच नका. काय डेंजर वाटतंय, एकदम खतरनाक असा. इकडे बघितलं ना तर साईडला तुम्हाला बघू शकता का, हिरवगार झाड वगैरे दिसतात. तर किती सुंदर असं वातावरण पण आहे. आणि काय सांगू तुम्हाला अजून. मित्रांनो, तुम्हाला मी जवळ जाऊन गर्दी दाखवतो की गर्दी कशी झालेली आहे इकडे. एक्सप्लोर करून दाखवतो की गर्दी काय डेंजर, आणि खडकड डॅम तर काय डेंजर. मित्रांनो, तसा तर मी माझा गाव खडकड पासून काही लांब नाही आहे, पण मी इथं येऊन मला समजलं की हा खडकड डॅम किती फेमस झालेला आहे. कारण लोकांची गर्दी बघू शकता, किती गर्दी झालेली आहे. कारण खूप लांब लांबची लोक यायला लागलेले आहेत इथं खडकड डॅमला. तर काय सांगू तुम्हाला, इतकं भारी वाटलं ना. आईला पण घेऊन आलो, आई तिकडे गेलेली आहे आता साईटला, कारण तिने बघितलेलं आहे. तर मी बोलत होतो तुम्हाला की मला वाटलेलं पण नव्हतं की एवढी लोक इथे जमतील असं, म्हणजे खडकड डॅम आहे फेमस होईल. तर खडकड डॅम पण एकदम फेमस झालेला आहे. मित्रांनो, कधी जर खडकड डॅम वरती आलेत तर खायला वगैरे घेऊन या, कारण इकडे दुकान वगैरे नाही आहेत. म्हणजे गेल्या वर्षी तर होते, पण यंदा काय आहेत ना इकडे दुकानात. तर तुम्ही जर कधी आलेत तर कधी खायला वगैरे घेऊन या. खडखड डॅम तर काय सांगू, इथून तर जायलाच नाही वाटत घरी जायला. मित्रांनो, तिकडं वरती जायला परमिशन बंद होती, पोलीस वगैरे ठेवलेले. तर आम्ही एक इकडे तळासारखा दिसला, तर म्हटलं चला इथूनच जरा दाखवू तुम्हाला. तिकडं साईडला ती पोरं इथली
गळ काय काय टाकून राहिलेत मासे पकडायला. इकडं पाणी बघू शकता किती मस्त दिसतंय. आता तिथून जर वरून तुम्हाला दाखवलं असता तर अजून भारी वाटलं असता, पण इकडे परमिशन बंद आहे सध्या. ही आपली पब्लिक. आई सांगते काय मासी संग घ्या, विकत सांगा पोरांकडून. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. असाच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.